विराट कोहलीच्या टीम इंडियानं आधी न्यूझीलंड मग बांगलादेशला लोळवून आपण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं। पण ही टीम इंडिया आता चॅम्पियन्स ट्रॉफी राखण्याचं आव्हान पेलू शकेल का, हे संदीप पाटील यांच्याशी बोलून जाणून घेतलं आमचा स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवीनी। कोण होणार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स? टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी राखणार का, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात उभे राहिलेत। कारण आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी आता अवघ्या काही तासांवर आली आहे आणि आपल्या समवेत आहेत संदीप पाटील कसोटीवीर म्हणून माहिती आहेत, निवड समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्याला माहिती आहेत। पण संदीप पाटील यांची खरी ओळख जर चॅम्पियन्स ट्रॉफीची जुळवायची तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा चॅम्पियन संघ 2013 सालीचा त्यांनीच निवडला होता। संदीप, तुम्ही तो संघ निवडला होता, त्या संघातले 9 शिलेदार अजूनही कायम आहेत इंग्लंडमध्ये आणि टीम इंडियाला हे 9 शिलेदार आणि त्यांच्या बरोबरीनं अर्धा डझन उरलेले नवीन शिलेदार चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणार पुन्हा? प्रत्येक भारतीयाच्या मनात हेच वाटतं की भारतानेच हा करंडक पुन्हा जिंकावा। पण विजय, 4 वर्ष म्हणजे खूप झाले। क्रिकेट हा कमालीचा विचित्र खेळ आहे। 4 वर्ष काय, 4 दिवस आणि 4 महिन्यात आपण सगळं चित्र बदललेलं दिसतं। एक गोष्ट चांगली की अनुभव जर बघायचं झालं तर या संघामध्ये अनुभव चांगला आहे। गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसं तू म्हणालास की खेळलेले 9 खेळाडू आहेत आणि जे नवोदित खेळाडू, जो भरणा झालेला आहे नवोदित खेळाडूंचा ह्या संघात, जो संघ गेलेला आहे इंग्लंडला, ते पण उत्तम खेळ करून राहिलेले आहेत आणि सातत्यपूर्वक गेले वर्षभराचा जर त्यांचा खेळ बघितला तर सातत्य त्यांनी दाखवलेलं आहे आणि एक जमेची बाजू मी म्हणेन भारतीय संघाकरता। संदीप, तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी कसं बघता? तुम्ही वर्ल्ड कप खेळलात, वर्ल्ड कपमध्ये खूप संघ असतात, तुम्हाला लीगमध्ये सावरण्याची संधी असते एखादा पराभव झाला तर, पण इथे केवळ 8 संघ, त्यातही तुमच्या गटात केवळ 4 संघ, म्हणजे लीगमध्ये तुम्हाला केवळ 3 सामने आणि अशा वेळी तुम्हाला एखादाही पराभव परवडणारा नसतो। तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीचं अख्खं जे स्ट्रक्चर आहे, जी सिस्टीम आहे खेळण्याची, ती कशी बघता आणि कशा पद्धतीने टीम इंडियाला क्वालिफाय व्हायला आवश्यक? नाही, बरोबर बोललास विजय, कारण प्रत्येक सामना हा अंतिम सामना म्हणूनच बघावा लागतो। इकडे तुम्हाला प्रयोग करायची मुभा नसते। जे काही प्रयोग, जो काही अभ्यास ह्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मध्ये केला जातो, तो अभ्यास मॅच जे आता चालू आहेत, पहिल्या ज्या होतात त्यामध्ये केले जातात। जे काही प्रयोग करायचे असेल, मग ते गोलंदाजांना करायचे असतील किंवा आपल्या फलंदाजांना करायचे असतील, ते अभ्यास मॅचमध्ये केले जातात आणि त्यानंतर तुमचा एक आराखडा बनला जातो। आणि प्रत्येक संघ जेव्हा तुम्ही निवडतात ह्या चॅम्पियन्सच्या अंतिम सामन्याकरता, अगदी पहिल्या सामन्यापासून मी त्याला अंतिम सामन्याचंच स्वरूप म्हणतो, तो असा संघ तुम्ही निवडतात की बाबा हे माझी 11 खेळाडू आहेत, माय बेस्ट पॉसिबल 11। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जी इंग्लंडला गेली आहे, ही 2020च्या IPLमध्ये तब्बल 47 दिवस एकाच फॉर्मॅटमध्ये खेळून टीम इंडिया तिकडे गेली आहे। त्याच्या आधी टीम इंडिया खेळत होती काय तर कसोटी क्रिकेट। यानंतर वन डे क्रिकेटच्या तंत्राला, वन डे क्रिकेटच्या टेक्निकला जुळवून घेण्यासाठी काही फलंदाजांना किंवा गोलंदाजांना अप्रोचमध्ये बदल करावे लागतात। तंत्राशी जुळवून घ्यायला मंत्राचा वापर करणं गरजेचं आहे आणि फक्त भारतीय खेळाडूच नव्हे तर ह्या IPL जी आता स्पर्धा झाली, 10 वर्ष झाली, त्यात परदेशी खेळाडू पण, त्यांचा पण सहभाग होतो। त्यामुळे आपण फक्त आपल्या संघाकरता किंवा आपल्या खेळाडूंपुरता मर्यादित बोलू नये, प्रत्येकालाच बदल करावा लागतो। आणि आजचा जर फॉर्मॅट बघितलं, कसोटी क्रिकेट, एक दिवसाचं क्रिकेट आणि T20 क्रिकेट, हे आता अपेक्षित आहे। मी पूर्वी म्हणायचे की बाबा एक बटन असतं, स्विच असतं, ते तुम्हाला बंद आणि उघड करावं लागायचं, पण आता हा बदल तुम्हाला ओव्हरनाईट, म्हणजे एक सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरा एक फॉर्मॅट खेळायचं असतं। त्यामुळे आता इकडे कोणाला बोटं दाखवायची किंवा हे करायची संधी दिली जात नाही। त्यामुळे ही जबाबदारी प्रत्येक खेळाडूवर, कप्तानावर आणि कोचवर लादलेली असते। 2 सामने टीम इंडिया तिथे सराव सामने खेळली आहे। या सामन्यांमधला परफॉर्मन्स कसा वाटतो? खास करून पहिली मॅचमध्ये टीम इंडियानं जेव्हा पावसाचा धोका होता तेव्हा टार्गेट क्रॉस केलं होतं आणि डकवर्थ लुईसने जिंकला आणि बांगलादेशसमोर टीम इंडियाने 300ची स्कोर आहे तो क्रॉस केला आहे। विजय, सिनेमाच्या आधी जो ट्रेलर दाखवला जातो तो ट्रेलर नेहमीच रोमांचकारी आणि एकदम चांगला ॲक्शननी भरलेला असतो। असंच मी काहीसं या अभ्यास मॅचबद्दल म्हणेन। जे चित्र एक पूर्व निवड समितीचा सदस्य ह्या नात्याने मी बघू इच्छिलो असतो की बाबा माझे हे 11 खेळाडू
त्या 11 खेळाडूंवर मी जास्त भर देणार. पण आपण ह्या ज्या पहिले 2 अभ्यास मॅचेस बघितल्या त्यामध्ये प्रत्येक फलंदाजाला संधी दिली गेली, प्रत्येक गोलंदाजाला संधी दिली गेली. त्यामुळे जे एक अखेरचं जे चित्र, अखेरचे जे फायनल 11 खेळाडू होते ते आपल्याला अजून काही बघायला मिळाले नाहीत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि चिंतेची गोष्ट मी म्हणेन की ज्या अभ्यास मॅचेसमध्ये ज्या खेळाडूंकडून अभ्यासाची आणि रिझल्टची निकालाची गरज होती ते तसे तितके चांगले निकाल लागलेले नाहीत. आपण अजिंक्य रहाणेचं नाव घेऊ शकतो. रोहित शर्माने पहिल्या सामन्याला मुकला तो आणि दुसऱ्या सामन्यांमध्ये त्यांनी निराश केलं. खास गोष्ट इकडे मला सांगायची वाटेल की युवराज सिंग जो अगदी धोनी बरोबरचा अगदी सर्वात अनुभवी खेळाडू, त्याची तब्येत पहिल्या सामन्यात ठीक नव्हती पण दुसऱ्या सामन्याकरता त्याचं नाव संघामध्ये दिसलं होतं. पण त्यालासुद्धा फलंदाजीला उतरवू नये या पाठचे काय विचार आहेत हे मला थोडं चकित करण्यासारखे वाटलं. या जेव्हा गोष्टी होतात म्हणजे तुमचे महत्त्वाचे बॅट्समन, एक सलामीचा फलंदाज, दुसरा त्याचा पर्याय असलेला सलामीचा फलंदाज आणि युवराज सिंग सारखा मॅच विनर, हे जर प्रॅक्टिस मॅचेसमध्ये, अभ्यास मॅचमध्ये जर खेळू शकत नसतील तर ह्याचा ड्रेसिंग रूममध्ये परिणाम होतो संघावर? ड्रेसिंग रूममध्ये परिणाम होण्यापेक्षा त्या खेळाडूवर जास्त परिणाम होतो. आणि एकदा का खेळाडूवर परिणाम झाला की ती साथीप्रमाणे त्या ड्रेसिंग रूममध्ये ती साथ पसरते. आणि जे आपण म्हणतो की हसत खेळत ड्रेसिंग रूम राहावी, तिथे कुठेतरी एक दुरावा किंवा तिथे कुठेतरी अडथळा आणि काहीतरी निर्माण होतं. आणि जेव्हा तुम्ही अशा अनुभवी खेळाडूची निवड करतात हे समजलं जातं की त्यांनी 11मध्ये खेळणं गरजेचं आहे. युवराज सिंग सारख्या खेळाडूला दौऱ्यावर नेऊन जर तुम्ही राखीव खेळाडूमध्ये बसवलं तर मी म्हणेन की कुठे ना कुठे तुमच्या निवडीमध्ये चूक झाली. परंतु शेवटी कप्तान आणि कोच ह्यांच्या मनात काय चाललेलं आहे आणि खरोखरच युवराज सिंग फिट आहे की नाही हे आपल्याला इथे बसून कळणार नाही. युवराज सिंगच्या मनात काय चाललेलं आहे, त्याला मनातून काय वाटतं हे जाणून घेणं महत्त्वाचं. आणि फक्त युवराज सिंग, कप्तान विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळेच सांगू शकतील. म्हणजे एका बाजूला चित्र चांगलं दिसतंय, खूप छान छान वाटतंय कारण टीम इंडिया धावा करते, गोलंदाज विकेट्स देखील घेत आहेत, पण त्याच वेळी चिंता आहे ना ती देखील सतावते आणि त्या अनुभवाला ती चिंता सतावते. त्यामुळे ती नक्कीच खरी आहे. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह विजय साळवी, ABP माझा.